मीरा भाईंदरमध्ये नवीन आरटीओ इमारतीचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन। उत्तन येथील 2.5 एकर जागेवर 15 कोटींच्या निधीतून आरटीओ कार्यालय उभारलं जाणार। रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे पुन्हा एकाच मंचावर अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाचं दोघांच्या हस्ते भूमिपूजन। कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इचलकरंजीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण। शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती। मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवर मोर्चा। मुंबईसह विविध भागातील मराठी शाळांची दयनीय अवस्था। चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांचा दणका। वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवलं ताटकळत। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। माणगाव शहरात वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीत बदल। माजिवडा ते वडपे रस्ता रुंदीकरणामुळे खारेगाव भुयारी मार्गावर 4 महिने वाहतुकीत बदल। धुळ्याच्या मोहाडी परिसरात वाल्मिक वसाहतीत 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या। घटनेनंतर घरात चोरी झाल्याचंही समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।